हे आहेत विश्वजित पाटील, प्रसिद्ध बैलगाडा मालक. हा आहे विश्वजित पाटलांचा कट्टर वैरी समीर इनामदार आणि त्याचा भाऊ सरपंच विक्रम इनामदार. आणि हा आहे राजा, विश्वजित पाटलांचा विश्वासू मित्र. काय पाटील, विजयाचा भंडारा अजून चेहऱ्यावरच वाटतं. पण लक्षात ठेव, घाटातला टायमिंग आणि आयुष्यातला टायमिंग याच्यात लई फरक असतो. काय इनामदार, अहो आम्ही आमच्या बैलाला रक्ताचं पाणी करून पाचतो, तेव्हा आमचा बैल घाटात आहे ना सेकंदावर पळतो. अहो तुमची शर्यत ही पैशावर आहे. कशावर? पैशावर. आणि आमच्या इमानावर. इमान. अहो हे इमानच तुम्हाला कधी ना कधी नडणार आहे. बघू उद्याचा सूर्य तुमच्या बंगल्यावर उगवतो का माझ्या वाड्यावर, कळेल. या पाटील, कधी ना कधी तुला गाठी. आणि लक्षात ठेव पाटील, आता आपली शर्यत घाटात नाही, थेट मैदानात. सरजा, काय रे असं काय बघतो? हे आईचं यंबड सकाशी. अरे एक शर्यत जिंकला काय, लय शान झाला काय रे तू? हा आईचं बावळात. पाटील, हा पाटील. राजा, काय रे? घा झाला राव. काय झालं? काय झालं? त्या समय नंतरनी माझ्या घरावर ताबा मारलाय. संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर माझे पोरं रस्त्यावर येतील. छायला त्या समय नामदारचे मादर बघत सकाशी. अरे त्याची माझी दुश्मनी आहे ना, पण माझी दुश्मनी तुझ्यावर काढतोय तो. तू मित्र आहेस ना माझा. थांब, काळजी करू नकोस, आलो मी. राजा, ही माझ्या घराची कागद जा, गहाण ठेव आणि ते पैसे आणून ना त्या समय नंबरच्या खबोडं फेकून ह्या आईला पटकी आली सकाशी. पाटील, मित्रासाठी एवढा? अरे ही घराची कागदपत्र देताना तुझे हात थरथरले नाही करा? हात काय थरथरायचे रे? आणि विश्वास माणसावर नसतो, आपल्या मैत्रीवर आहे. आणि तू काय कुठं पळून जाणार आहे का? येते तेव्हा पैसे सावकाश दे. जा त्याच्या थोबाडात जाऊन पहिले पैसे कोंबून ये. पाटील, चल, वेळ नको घालू, पळ.
कसं आहे येणार ना गाठात उद्याला हा कोण आहे रे पाटील, अरे पाटील चल बाहेर ये. ओ समीर शेठ इकडे इकडे लगा 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 शॉक लगा. चला पाटील आवरा. कारण तुमच्या जिवलग मित्रांनी राजाने तुमच्या या जागेचे कागदपत्र माझ्याकडं गहाण ठेवले आणि कर्ज उचललंय. आता पैसे भरा नाहीतर इथून कल्टी. कारण कायद्याने या साम्राज्याचा मालक समीर बबनराव इनामदार म्हणजे मी स्वतः. पाटील काय बोललो होतो, कधी ना कधी तुला गाठीन. राजा अरे तुझी अडचण होती म्हणून घराची कागदपत्र मी तुला दिली. हे नालायका तू माझ्याशी असं खेळलास. हा दिवस दाखवला. पाटील ए पाटील माझा नाईलाज होता. ए साम्या काय खेळ लावले रे. सरपंच तर दिलं रे व्यवहार पूर्ण मुदत दे थोडी त्यांना. पाटील होईल का ठरलेल्या वेळेत व्यवहार पूर्ण. दादा तू मध्ये पडू नकोस, कारण की आज कायद्याने आणि कागदाने मी बरोबर आहे. ए पाटील चल आवर, निघायचं आता. अण्णा आवर आणि आपला सहजा पण सोबत घे. तसं इथं राहण्यात आपल्याला काही इंटरेस्ट उरलेला नाही आणि अशा नालायक अवलादींमध्ये राहण्यात आपल्याला अर्थ पण नाही. चल थांब, असं कुठं निघाला. दे रे मुन्ना. तुला लई भांडा उधळायचा शॉक आहे ना. तुझ्या पराजयाचा आणि माझ्या विजयाचा भांडारा. बस चले बस. पाटील या समाजाने मला फसवले. राजा सरपंच तुमच्या भावानी माझी खेळ खेळलाय. राजा हे बोलू नकोस. सरपंच साहेब यांनी माझ्या पोराला खोट्या केस मध्ये अडकवले. बाहेर काढतो म्हणून सगळे यांनी मला उद्योग करायला लावले. हा म्हणाला की पाटलाला फक्त भ्याव घालायचंय. हाता पाटाला फसवायला निघालाय. राजा जास्त बोलतोयस. साम्या आराम करा. शर्यत जिंकायची ऐपत नाही ते असले कुटील डाव खेळतो काय. ए मुन्ना जाऊ दे याला घरी. ए दादा चल चल दादा दादा चल चल दादा. पाटील भावाच्या वतीने मी माफी मागतो. कागदपत्र घरपोच करतो. सरपंच तुम्ही मग मागू नका. यात तुमची काही चूक नाही. जे झालं ते झालं. अण्णा समीर काका असं का वागला. त्याचं कसं आहे माहिती का बाळा, घाटात पाळणारा बैल आहे ना तो पांगळा झाला ना का तो बाद होतो. पण माणसाचं इमान जर पांगळं झालं ना तर माणूसच बाद होतो. घाटातली शर्यत सेकंदावर असते पण आयुष्याची शर्यत ही इमानावर असते. ती आपण जिंकलोय काय. चला